नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी परत तुम्हाला एका जुन्या आठवणीकडे आधी नेणार आहे. याचं कारण मी तुम्हाला राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतो, तो मी राजकारण समजून घ्यायला कसं शिकलो तेही तुम्हाला सांगत असतो. 1984च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा आपल्या पक्ष स्थापनेपासून निवडणूक लढवलेली होती. ती पहिली होती. 1980 साली जनता पक्षातून वेगळा झालेला जो मूळचा जनसंघाचा ग्रुप होता, त्यांनी स्वतःला भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं. पण ते 1980च्या लोकसभा निवडणुकीनंतरचं होतं. त्यामुळे लोकसभेची पहिली निवडणूक भाजप हा 1984 मध्ये इंदिरा हत्येनंतर लढला असं म्हणायला हरकत नाही. पण त्या निवडणुकीत भाजपची पुरती धुळधाण उडाली. देशाच्या 550 जवळजवळ लोकसभेच्या जागा निवडल्या गेल्या. त्यामध्ये राजीव गांधींच्या काँग्रेसला 400 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला कशा बशा फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. आणि त्याच वेळेला मला वाटतं शिवसेना आणि भाजप यांची मुंबईमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा युती झाली होती. त्यावेळेला शिवसेना हा राज्यातला सुद्धा मान्यता प्राप्त पक्ष नव्हता. अशा वेळेला जी शिवसेना भाजप युती झाली तेव्हा शिवसेनेकडे स्वतःच असं मान्यता प्राप्त निवडणूक चिन्ह नव्हतं. तर शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी मध्य दक्षिण आणि मध्य उत्तर मुंबई मधून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि एकूणच भाजपचा पराभव झाला. त्यामध्ये शिवसेनेचेही मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे पराभूत झाले होते. त्यानंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा भाजप वेगळा झाला होता, युती संपलेली होती आणि भाजप हा शरद पवारांच्या पुलोद या आघाडीमध्ये सहभागी झाला होता, जागा वाटप केलं होतं. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा भाजपची कमळाबाई म्हणून हेटाळणी केली होती. युती का तुटली हे सांगताना शिवाजी पार्कला बाळासाहेब म्हणाले होते की कमळाबाई सारखा तिकडे पवाराला डोळा मारत होती, म्हटलं बाई जा निघून जा वगैरे वगैरे. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. त्याही निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा धुवा उडाला. शिवसेनेचा अवघा एक आमदार निवडून आला, माझगाव मधून, ज्याचं नाव छगन भुजबळ. पण ज्याला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्या मध्य मुंबई गिरणगाव वगैरे जो भाग आहे तिथून काँग्रेसलाही यश मिळालं नाही अगदी इंदिरा हत्येनंतर. आणि तिथून गिरणी कामगारांचे आणि मुंबईतले मोठे कामगार नेते दत्ता सामंत निवडून आले होते. त्यानंतर विधानसभेत, लोकसभेला दत्ता सामंत आणि विधानसभेला त्याच मध्य मुंबईतून दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडी नावाच्या प्रासंगिक पक्षाचे 3 आमदार निवडून आले. दत्ता सामंतांच्या पत्नी होत्या त्यामध्ये विनीता सामंत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जाणाऱ्या परळ लालबाग मधून शरद खातू आणि आता ज्याला शिवडी वरडी वगैरे म्हणतात तिथून दादू अत्याळकर असे दत्ता सामंतांचे 3 आमदार निवडून आले. बाकीच्याही ठिकाणी सामंतांचे उमेदवार पडले तरी त्यांना चांगली मतं मिळाली. हा सगळा इतिहास मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की त्यानंतर 1985 ची जी मुंबई महापालिका निवडणूक झाली, त्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना अक्षरशः अस्पृश्य मानली जात होती. कोणीही शिवसेनेबरोबर जागा वाटप करायला पण तयार नव्हतं. आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मुरली देवरा यांनी तर विरोधी पक्षाला कागद पुरचुंड्या करून कचऱ्याच्या टोपलीत टाकल्यासारखं एक पोस्टर काढलं होतं.
शिवसेना मुंबईतून संपली असं म्हटलं जात होतं. आणि मला आठवतं मार्मिक मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढलं होतं मुरली देवरांचं, की ते वाघाच्या शेपटीला गाठ मारतायत आणि त्याच्यावर लिहिलं होतं, वाघ शांत आहे, त्याला शांत राहू द्या, त्याला डिवचू नका, असं एक वाक्य त्या व्यंगचित्रावर लिहिलं होतं. आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या नंतर जी निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेला एकाकी लढावं लागलं आणि शिवसेनेने सगळ्याच्या सगळ्या शाखा प्रमुखांना उमेदवार करून टाकले. आणि शिवसेना स्वबळावर पहिल्यांदा मुंबई महापालिकेत सत्तेवर आली. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगितला की तोपर्यंत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचं संपादन राज ठाकरे यांचे पिताश्री आणि बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे करत होते. पण शिवसेनेला महापालिकेत सत्ता मिळाली आणि नव्याने आता शिवसेनेची घोडदौड सुरू करायची अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. आणि त्यासाठी नव्या स्वरूपामध्ये मार्मिकचं प्रकाशन सुरू करायचं, त्याचं स्वरूप बदलायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि म्हणून जी काय तयारी झाली होती त्यामध्ये पंढरीनाथ सावंत, मी, नवलकर वगैरे अशा मंडळींच्या बैठका बाळासाहेबांनी घेतल्या आणि मला भाऊ तोरसेकरला मार्मिकचा कार्यकारी संपादक त्यांनी केलं. आम्ही 1-2 अंक काढले आणि त्यानंतर मार्मिकची भूमिका काय असावी, मार्मिक मध्ये राजकीय धोरण कसं मांडलं जावं यासाठी मी बाळासाहेबांची सल्ला मसलत करायचो, विचार विनिमय करायचो. आम्ही 2 अंक काढल्यानंतर मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो आणि तेव्हा मी बाळासाहेबांना बोललो होतो की तुमचा बाले किल्ला मध्य मुंबई, गिरणगाव वगैरे, दक्षिण मध्य मुंबई वगैरे जे काही आहे, हा सगळा परिसर दत्ता सामंतांच्या कामगार आघाडीने व्यापलेला आहे. ठीक आहे, आता नगरसेवक निवडून आले, पण इथले 3ही आमदार, अर्धे 6 पैकी 3 आमदार हे दत्ता सामंतांचे आहेत. खुद्द दत्ता सामंत लोकसभेत आहेत. अशा वेळेला तुम्हाला 1 नंबरचा आपला प्रतिस्पर्धी म्हणून कामगार आघाडीकडे आणि दत्ता सामंतांकडे बघायला लागेल. आपला नॅरेटिव्ह हा दत्ता सामंतांना ठोकून काढणारा असला पाहिजे असं मी माझ्या राजकीय अकलेनुसार बोललो होतो. पण बाळासाहेब ठाकरे हे द्रष्टे राजकारणी मला का वाटले आणि का आहेत आजही, त्याचं कारण मी तुम्हाला समजावतो. मी बाळासाहेबांना माझ्या पद्धतीमध्ये, माझ्या डोक्यात जी काय राजकारणाची मुंबईच्या गुंतागुंत होती आणि शिवसेनेचा पाया भक्कम करण्यासाठी ज्या भूमिका मांडणं आवश्यक होतं त्यावर जवळजवळ 20 मिनिटं बोललो आणि त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आणि माझं बोलून संपल्यावर ते म्हणाले, तुझं झालं, आता माझं एक. ते म्हणाले, मार्मिक मध्ये दत्ता सामंत यांच्या विरोधामध्ये त्यांच्या कामगार आघाडी या पक्षाच्या राजकारणाविरुद्ध एकही शब्द घ्यायचा नाही, ना त्यांच्यावर टीका करायची, ना त्यांचं कोड कौतुक करायचं. मार्मिकसाठी दत्ता सामंत आणि त्यांची कामगार आघाडी, तिचं राजकारण हे जणू अस्तित्वात नाही इतकं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. मी चक्रावून गेलो मित्र, चक्रावून गेलो की अरे तुमचा बाले किल्ला जी मध्य मुंबई आहे, दक्षिण मुंबई आहे, दक्षिण उत्तर मुंबई आहे, प्रॅक्टिकली ज्याला मुंबई बेट म्हणतात, हे जर मुंबईचा शिवसेनेचा बाले किल्ला असेल तर ती जवळजवळ राजकीय दृष्ट्या दत्ता सामंतांच्या कब्जात आहे. तिथे त्यांच्याशी लढायचं नाही तर मग कोणाशी लढायचं. शांतपणे मला बाळासाहेब म्हणाले, तुझं सगळं राजकारण अभ्यास मी मान्य करतो, पण मला एक गोष्ट कळते, दत्ता सामंत हे आळवावरचं पाणी आहे. दत्ता सामंतांची जी काही राजकीय भूमिका आहे, आघाडी आहे, यश आहे, हे सगळं आळवावरचं पाणी आहे. 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर दत्ता सामंत आणि त्यांचं पक्ष, युनियन वगैरे कुठे आहे ते मला दाखव.
हे आळवावरचं पाणी आहे, हे टिकणारं नाही. दत्ता सामंतांचं पक्ष आणि राजकारण हे शाश्वत नाहीये. मला अजब वाटलं, कारण मला त्याचं आकलनच होत नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल की बघता बघता दत्ता सामंत आणि त्यांच्या सगळ्या कामगार विषयक राजकारणाचा बोलवारा कधी उडाला त्या पुढच्या 2-4 वर्षामध्ये पत्ता लागला नाही. आणि आव्हान सोपं नव्हतं. मला आठवतं त्यावेळेला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी सुद्धा दत्ता सामंतांसारखे फॉर्मात होते. आणि एक प्रसंग असा आला 1985 मध्ये की भुजबळ हे मुंबईचे महापौर होते. आणि अशा वेळेला शिवाजी पार्कवर शरद जोशी आणि दत्ता सामंत यांचा संयुक्त मेळावा झाला. त्या मेळाव्याचं मुंबईचा महापौर म्हणून स्वागत करायला छगन भुजबळ गेले होते. त्यांची मंचावर उभे असताना समोरच्या गर्दीने हुरियो केली आणि अपमानित होऊन मुंबईच्या महापौराला दत्ता सामंतांच्या व्यासपीठावरून खाली उतरावं लागलं होतं. पण 1990 ची लोकसभा, 89 ची लोकसभा आणि 90 ची विधानसभा निवडणूक आली, तेव्हा दत्ता सामंत यांचा पक्ष कुठेही स्पर्धेत नव्हता. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की जिथून शिवसेनेचा उदय आणि भरभराट सुरू झाली मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, शिवसेना भरभराटीला येत गेली, तो काळ मी तुम्हाला सांगतोय. बघता बघता शिवसेना ही मुंबई ठाण्याची हद्द ओलांडून महाराष्ट्रभर इतक्या वेगाने पसरत गेली की 1987-88 मध्ये संभाजीनगर ही नगरपालिका होती, ती महापालिका झाली आणि ती शिवसेनेने जिंकली. ठाण्याची महापालिका झाली, ती जिंकली. मुंबईमध्ये 87 मध्ये मला वाटतं पार्ल्याला पोटनिवडणूक झाली विधानसभेची आणि ती सुद्धा हिंदुत्वाच्या बळावर, हिंदुत्वाच्या नावावर, हिंदुत्वाच्या भूमिकेतून बाळासाहेबांनी जिंकून दाखवली. आणि मग गांधीवादी समाजवाद सोडून भाजप सुद्धा हिंदुत्ववादी झाला, तो पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर. हे सगळं मी बघत होतो, समजून घेत होतो आणि मला बाळासाहेबांच्या दूरगामी राजकारणाची दृष्टी कळली. पण या सगळा हा इतिहास तुम्हाला एवढ्यासाठी सांगितला की त्यावेळेला माझ्यासारख्या राजकीय अभ्यासकाला सुद्धा दत्ता सामंत हे घोंगावणारं वादळ वाटत होतं. पण मुरब्बी, पत्रकार, व्यंगचित्रकार आणि राजकारणी असलेले बाळासाहेब म्हणाले, दत्ता सामंत हे आळवावरचं पाणी आहे, त्याच्या मागे धावायची गरज नाही. हे राजकारण किंवा राजकारणाचा धडा, राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी मी ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांकडून शिकलो, त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुतणे राज ठाकरे आज अभिजित दिपकेच्या नादी लागले, ते बघून मी खरोखरच मनापासून हळहळलो. खरोखरच हा बाळासाहेबांचा पुतण्या आहे का? खरोखरच हा बाळासाहेबांचा सुपुत्र आणि वारस आहे का? असा प्रश्न मला पडला जेव्हा अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक मेळावा घेण्याचं ठरवलं भर पावसामध्ये. मला तो दत्ता सामंत विषयक जो दृष्टांत बाळासाहेबांनी दिला होता तो आठवला आणि मला वाटलं हा लोकांना सांगितलं पाहिजे, नव्या पिढीला कळलं पाहिजे की ज्या माणसाच्या नावाने आज शिवसेना, मनसे वगैरे पुढे चालतायत, चालण्याचा प्रयत्न करतायत, धडपडतायत, त्यांच्याकडे तो बाळासाहेबांचा दूरगामी दृष्टिकोन आहे का? राजकारणातला अंडर करंट ओळखण्याची जी अजब किमया बाळासाहेबांकडे होती
त्याचा लवलेस तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे आहे का, असा मला प्रश्न पडला नाही. आणि म्हणून वाटलं की हा विषय त्या प्रकारे मांडला पाहिजे. अभिजित टिपकेला सोबत घेऊन त्याच्याबरोबर विचार विनिमय करून आम्ही पुढची पावलं उचलू, असं जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगतात, तेव्हा मला बाळासाहेबांनी आळवावरचं पाणी म्हणजे काय ते समजवलं. आपल्याकडे हा शब्द प्रयोग आहे की आळवावरचं पाणी, आळूचं जे पान असतं त्या पानावर जेव्हा पाऊस पडतो किंवा पाणी पडतं तेव्हा ते असं मणी किंवा मोती वगैरे असल्यासारखं दिसतं, हिऱ्यासारखं. पण ते झाड पान हल्लं वाऱ्याने की ते पाणी पडतं आणि पान कोरडं असतं. दत्ता सामंतांचं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे. ते गंभीरपणे घेण्याची गरज नाही, ना त्याच्या बरोबर जाण्याची गरज आहे, ना त्याच्या विरोधात जाण्याची गरज आहे. याचं भान बाळासाहेबांना होतं. आणि ते तेवढ्या पुरतं नव्हतं. मला जितकं आठवतं तितकंच ते जनता पार्टीच्या काळात सुद्धा होतं. 1977 साली देशातले सगळे लहान मोठे पक्ष आणि नेते जनता लाटेत वाहून गेले, तेव्हा त्यापासून अलिप्त राहण्याचं शहाणपण दाखवणारा एक नेता होता, ज्याचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. त्यांचे अनेक सहकारी हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान वगैरे, अरुण दाभोळकर अशी मंडळी शिवसेना सोडून जनता पक्षात गेली. आणि त्यांनी आग्रह सुद्धा केला होता की बाळासाहेबांनी आपलं संघटन जनता पक्षात विलीन करावं किंवा जनता पक्षाबरोबर जावं. पण बाळासाहेबांनी हा सल्ला आणि तो आग्रह फेटाळून लावला होता. हे मी आज एवढ्यासाठी सगळं करून देतोय की बाळासाहेबांकडे किती दूरदृष्टी होती राजकारणात. निवडणुका लढवत नव्हते, राजकारणातले डावपेच बाळासाहेब खेळत नव्हते, पण राजकारण किती बारकाईने समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. किंबहुना समाज मनाचा जो अंडर करंट असतो, जनतेच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये कुठची कुठची वादळं चालू असतात याचा वेध घेण्याची क्षमता बाळासाहेबांमध्ये होती. आणि त्यांच्या सुपुत्राला आळवावरचं पाणी म्हणजे मणी नसतो, हिरा नसतो, रत्न नसतं हे कळत नसेल तर काय करायचं. जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेना कळलंय. हजारो हजारो शिवसैनिक किंवा कार्यकर्ते, नेते, स्थानिक वगैरे पातळीवरचे हे एकनाथ शिंदे बरोबर गेले. त्यांना बाळासाहेब किती समजलेले होते आणि बाप चोरला म्हणून रडणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेब कसे कळलेले नाही याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. दत्ता सामंतांनी निवडणुका जिंकल्या होत्या, तरीही जनता पार्टीने देशात सत्ता आणली होती, तरीही बाळासाहेब त्याला आळवावरचं पाणी म्हणत होते. आणि हे कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे धावत सुटले. यांना बाळासाहेब माहिती तरी आहेत का, असा प्रश्न पडतो. म्हणून हा व्हिडिओ केला. मित्रांनो, आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.